नमस्कार. रात्रीचा प्रवास करून मी आलो आहे आमच्या शेतावरती आणि आपण जे काम सांगितलं होतं इथल्या लोकांना ते तरी कंप्लीट केलेलं आहे. हा जो पूर्ण एरिया आहे तो त्यांनी पूर्ण साफ केलेला आहे आणि याच्यावरती आता आपण 9 बाय 9 फुटाची मार्किंग करून ठेवणार आहोत, जेणेकरून ते खड्डे मारतील. आपण ही अशी 9 फुटाची काठी घेतलेली आहे, ही मोजून घेतली आहे आणि त्याचं माप घेऊन आपण आता हे 9 फूट आलेलं आहे. ही आहे ती 9 फुटाची काठी, ज्याच्यावरून आपण आता माप घेणार आहे आपल्या खड्ड्यांसाठी. आपण हा जो एरिया आहे ना तो मोजलेला आहे. तो लांबीला 200 फूट आहे आणि आता रुंदी मोजतो आहे आपण, कारण त्या ज्या दिवशी मोजायला आलो होतो त्यावेळी खूप जंगल होतं. जंगल म्हणण्यापेक्षा झाडे झुडपे होती. आता आपण तो मोजूया. हे बऱ्यापैकी सगळं साफ झालेलं आहे आणि हा एरियात आपल्याला पूर्ण प्लांटेशन करायचं आहे, तिथपर्यंत जिथं साफ केलेलं आहे तिथपर्यंत. आणि हे हिरवं दिसतं आहे ते साफ न केलेलं आहे, ते आपण नेक्स्ट फेजमध्ये घेऊ. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये यात जर आपल्याला सक्सेस मिळालं, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकलो, तर आपण पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या स्टेज म्हणजे पुढच्या वर्षी तिथेपर्यंत झाडे लावू. हा पूर्ण एरिया आहे. इथे पूर्ण लिंगड होती, लिंगड ती पूर्ण साफ केली आहे त्यांनी. आणि जसा पावसाळा सुरुवात झाला आहे, म्हणजे मध्ये मध्ये पाऊस पडतोय ना, इथं अगोदर आम्ही हळद लावली होती किंवा पूर्ण हळद आता उगवायला सुरुवात झाली आहे सगळीकडे. आता आपण आपल्याला लांबी माहिती आहे, आपण आता रुंदी मोजू किती आहे ती. त्याप्रमाणे आपल्याला प्लॅन करता येईल किती झाडं लागतील आणि खड्डे किती मारायचे आणि रोपं किती सांगायची. ही 5-6 वर्षापूर्वीची झाडं आहेत ती. त्याला आता मोहर आला, पण ते मोहरचं रूपांतर सुपाऱ्यामध्ये होत नाही, कारण त्याच्यामागे त्यांना प्रॉपर म्हणजे पाणी देत नाही आम्ही, कारण ते दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्याला जे न्यूट्रिशन्स लागतं म्हणजे खतं, ती आपण देत नाही. बघा हे आता आहे ते हे तयार झालेली सुपारीची फर्स्ट स्टेज आहे, पण ह्या नंतर वाळली जाते ते, कारण त्याला मिळणारं न्यूट्रिशन कमी पडतं त्याचं, म्हणजे मोठ्या फळामध्ये रूपांतर होण्यासाठी. आणि ही अशी नारळाची झाडं आहेत, पण तुम्हाला म्हटलं होतं की नारळाची झाडं ऑलमोस्ट मेली. हे मेलेलं आहे, तिकडे पूर्ण होते ती पण मेलेली आहेत, वर पण आहेत. आपण अशी खुणा करायची सुरुवात केली आहे, म्हणजे एका लाईनमध्ये हे 4 खड्डे असे बसतील, 4 झाडं बसतील. आणि अशी लाईनला किती बसतात ते बघू आपण, म्हणजे या खालच्या एरियामध्ये. तसंच आपल्याला वर इथे करायचं आहे आणि प्लस तिकडे पण करायचं आहे. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करू की एका याच्यात म्हणजे त्या पूर्ण एरियामध्ये आपल्याला किती झाडं बसतील. त्याप्रमाणे आपण पुढच्या रविवारी त्यांना का सोमवारी ऑर्डर देऊन ठेवू, ॲडव्हान्स देऊ आणि मग झाडं बुक करून ठेवू. अशा प्रकारे या आपल्या काठीने ही जमीन मोजली आपण, ही काठी आहे ती,
आणि ही खड्डे आपण अशीच मापण्यासाठी ठेवणार आहोत. त्यांना आपण खड्डे मारायला सांगणार आहोत ना, त्यांच्यासाठी. आणि या पूर्ण एरियामध्ये जो साफ केलेला एरिया दिसतोय त्यामध्ये आपल्याला टोटल 200 खड्डे मारायचे आहेत. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण त्यांना देणार आहोत. तर ते बघू ते कसं करतात, ते अंगावर घेतात की दिवसावरती घेतात, ते त्यांच्याशी बोलू आपण आणि ठरवू. आपल्याला हे जमीन साफ करायला खूप दिवस गेले. तसं बघायला गेलं आपल्याकडे वेळ भरपूर आहे अजून, कारण जोपर्यंत पाऊस कंटिन्यूस चालू होत नाही तोपर्यंत आपण सुपारीचं प्लांटेशन नाही करणार आहे. तर चुकून यावेळी म्हणजे अशा वेळी केलं, पहिला पाऊस झाल्यानंतर लगेच आणि अचानक पावसाने दडी मारली तर झाडांना पाणी द्यायचं प्रॉब्लेम होईल आपल्याला. म्हणून जोपर्यंत कंटिन्युअस पाऊस पडत नाही आहे, ओहोळ आणि नदी नाले वाहत नाही, तोपर्यंत आपण प्लांटेशन करणार नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे अजून 2 तरी आठवडे आहेत. त्या 2 आठवड्यात खड्डे मारणं आणि झाडांची बुकिंग करणं एवढी 2 मेजर काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे वन्य प्राणी आहेत त्यापासून संरक्षण करण्यासाठी हा जो एरिया आहे पूर्ण त्याला ग्रीन नेट लावायचं आहे आपल्याला. त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आपल्याला द्यायचं आहे त्यांनाच. त्याचं पण आज विचारून घेऊ त्यांना की किती खर्च किती येईल. अशा प्रकारे आपलं आजचं काम झालेलं आहे. आणि ऊन खूप लागतं इथे, त्यामुळे लवकरात लवकर घरी गेलेलं बरं. आणि जे खड्डे मारणार त्यांना जाता आता भेटून जाईन. त्यांनी हे जे काम केले त्याचे पण त्यांना पैसे द्यायचे आहेत. आमच्या प्रवासामध्ये आतापर्यंत किती खर्च झाला, म्हणजे जमीन साफ करणं किंवा ट्रॅव्हलिंगचा, आणि याच्यापुढे किती खर्च होणार आहे त्याचा खर्चाचा म्हणजे पूर्ण म्हणजे टोटल किती खर्च होईल याचा एक स्पेशल व्हिडिओ मी नक्कीच वेगळा बनवेन. आणि जेणेकरून लक्षात येईल आपल्याला की 200 झाडं लावायची असतील सुपारीची तर किती खर्च येतो. फक्त हा एक मेजर खर्च आम्हाला झाला तो झाडं म्हणजे ही जागा साफ करायचा. तो सगळ्यांना होईल असं म्हणजे वाटत नाही. नेक्स्ट टाईम आपल्याला इथं लावायचे आहेत. इथं जो जागा साफ करायचा जो खर्च होता तो इथं वाचेल आपलं. आणि इथं पण माझ्या अंदाजाप्रमाणे 150 झाडं बसतील इथे, कारण इथे हे 3 एरिया आहेत, 1 2 3. तसं इथं 2च आहेत. म्हणजे टोटल आपल्या ह्या एरियामध्ये 350 ते 400 झाडं असतील सुपारीची. आभारी आहे. थँक्यू.